आपण मटारचे कटलेट बनवतोय। त्यासाठी गॅसवरती मी एक नॉनस्टिकची कढई ठेवलेली आहे। त्यामध्ये आपण साधारणतः 1 चमचा इतकंच तेल घालायचं आहे। तेल हलकसं गरम झालं की त्यामध्ये आपण पाव चमचा इतकी बडीशेप घातलेली आहे। तसेच यामध्ये आपण पाव चमचा जिरे सुद्धा घालायचे आहेत। जिरे आणि बडीशेप तेलामध्ये आपण थोडीशी परतून घेऊयात। यामध्येच आपण 1 वाटी इतका ओला मटार किंवा ओला वाटाणा घालायचा आहे। तर अगदी ताजा असा हिरवा हा मटार आहे। तर हे सुद्धा आपण तेलामध्ये थोडंसं परतून घेऊयात। याचमध्ये आपण 2 हिरव्या मिरच्या सुद्धा घालायच्या आहेत। तर ही मिरची जास्त तिखट नाही, त्यामुळे मी 2 घातलेल्या आहेत। तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकता। तसेच यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि 5 ते 7 मी कढीपत्त्याची पानं सुद्धा घातलेली आहे। त्यामुळे कटलेट अगदी चविष्ट आणि एकदम टेस्टी असे बनले जातात। आता थोडंसं आपण तेलामध्ये असं थोडंसं परतून घेऊयात। आता आपण यामध्ये थोडंसं चवीनुसार यामध्ये मीठ सुद्धा घालायचं आहे, कारण हा मटार आपण थोडासा अर्धवट असा शिजवून घेणार आहोत। मीठ घातल्यानंतर त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। आता आपण यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून एक 4 ते 5 मिनिटाकरता याला अगदी मीडियम गॅसवरती आपण छान अशी वाफ काढून घेऊयात। एक 4 ते 5 मिनिटानंतर तुम्ही ते बघू शकता, याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे आणि मटार सुद्धा आपला जरा व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे। आता हे आपण असंच थोडंसं थंड करून घेऊयात आणि इथं तुम्ही बघू शकता आपण थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालायची आहे आणि कोथिंबीर सुद्धा गॅस आपला बंद आहे, परंतु कढई आपली गरम आहे, त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आपण अशीच परतून घेऊयात। आता हे आपण असंच थंड करून घेणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता आपला मटार अगदी व्यवस्थित असा थंड झालेला आहे। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि याला मिक्सरमध्ये आपण चांगलं बारीक करून घेणार आहोत। तर एकदम ही बारीक करण्याची गरज नाही, अगदी ऑन ऑफ करत याला आपण थोडंसं ग्राइंड करून घेणार आहोत। तर थोडासा अर्धवट असा मटार राहिला तरी सुद्धा कटलेट अगदी मस्त आणि एकदम छान असे लागतात। यामध्येच आपण थोडंसं आल्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि थोडंसं आलं सुद्धा यामध्ये किसून घालायचं आहे आणि आता तुम्ही तर बघू शकता आपण ह्याला मिक्सरमध्ये चांगलं बारीक करून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे हे बारीक झालेलं आहे। आता आपण याला या सेम कढईमध्ये काढून घेऊयात। तर इथं बघू शकता हे अगदी व्यवस्थित असं बारीक झालेलं आहे, पण मध्ये मध्ये थोडेसे असे अर्धवट असे मटार आपले राहिलेले आहेत। जेव्हा हे कटलेट आपण खात असतो तेव्हा हे दाताखाली आलं की अगदी छान असं लागतं, त्यामुळे मी मुद्दामच थोडंसं असं ठेवलेलं आहे। आता यामध्ये आपण एक उकडून घेतलेला बटाटा घालायचा आहे। तर हा बटाटा मी इथे किसून घेतलेला आहे किंवा तुम्ही हाताने सुद्धा त्याला अगदी कुस्करून असं घेऊ शकता। तर इथे हा बटाटा व्यवस्थित असा मी किसून घेतलेला आहे। आता ह्या मिश्रणामध्ये आपण याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर यामध्येच तुम्ही थोडेसे पोहे सुद्धा घालू शकता, त्यामुळे सुद्धा अगदी छान असं याला बाइंडिंग येतं, परंतु मी फक्त बटाटा वापरून आज आपण हे कटलेट बनवतोय। त्यानंतर यामध्ये मी थोडंसं काळं मीठ सुद्धा घातलेलं आहे, त्यामुळे एकदम छान अशी टेस्ट येते। तसेच इथे मी पाव चमचा इतका पेरी पेरी मसाला, तसेच पाव चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा इथे मी लाल मिरची पावडर घातलेली आहे। तसेच पाव चमचा हळद सुद्धा घालायची आहे आणि पाव चमचा मी ते गरम मसाला सुद्धा घातलेला आहे आणि अगदी थोडंसंच आपण साधं मीठ घातलेलं आहे, कारण या अगोदर सुद्धा आपण मिठाचा वापर केलेला आहे। आता याला अगदी व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर हाताने मी त्याला अगदी व्यवस्थित असं कुस्करून चांगलं मळून घेणार आहे किंवा जे आपलं कटलेटसाठी लागणारे जे सारण तयार आहे ते पूर्णपणे तयार झालेलं आहे। आता आपण ह्याचे मीडियम आकारामध्ये छोटे छोटे गोळे घ्यायचे आहेत आणि छान असं याची टिक्की किंवा त्याला आपण कटलेटसुद्धा म्हणू शकता, असं छान असं आपण बनवून घ्यायचं आहे। तर हे तुम्ही शॅलो फ्राय करू शकता, तसेच तुम्ही याला डीप फ्रायसुद्धा करू शकता, परंतु यावरती तुम्ही थोडंसं ब्रेड क्रंच वापरून याला डीप फ्राय सुद्धा करू शकता। परंतु आज आपण हे कटलेट अगदी शॅलो फ्राय करून छान असे कुरकुरीत असे हे कटलेट बनवणार आहोत। तर तुम्ही ते बघू शकता अगदी या पद्धतीने मी सर्व कटलेट बनवून घेतलेले आहे। या प्रमाणामध्ये हे साधारणतः 8 मोठे आणि एक छोटंसं असं 9 असे एकूण 9 असे कटलेट आपले बनवून तयार झालेले आहेत। आता आपण याला शॅलो फ्राय करून घेऊयात। त्यासाठी गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे। पॅन हलकासा गरम झाला की त्यामध्ये साधारण 1-2 चमचे इतकं आपण तेल घातलेलं आहे। जास्तही तेल घालण्याची गरज नाही, परंतु गॅस अगदी मी कमी ठेवलेला आहे। त्यामध्ये आपण हे तयार करून घेतलेले 4 कटलेट घेऊयात। तर माझा पॅन इथे अगदी छोटा आहे, त्यामुळे
मी यामध्ये 4च कटलेट फ्राय करून घेणार आहे. जर तुमचा पॅन मोठा असेल तर तुम्ही एकदम किंवा मोठ्या कढईमध्ये सुद्धा तुम्ही हे कटलेट फ्राय करून घेऊ शकता. गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवायची आहे आणि बारीक गॅसवरतीच आपण हे कटलेट अगदी शालो फ्रायशे करून घेणार आहोत. अगदी कमीत कमी तेलामध्ये हे कटलेट आपले बनवून तयार होतात. त्यामुळे अगदी हेल्दी असा हा नाश्ता किंवा तुम्ही स्नॅक्सला सुद्धा हे कटलेट खाऊ शकता. तर अगदी 4 मिनिटाकरता आपण एका बाजूने हे कटलेट पूर्णपणे चांगले शालो फ्राय करून घ्यायचे आहेत. तर वरून सुद्धा आपण थोडंसं याला तेल लावलेलं आहे. तर तुम्ही ते बघू शकता. हे कटलेट आपले थोडेसे व्यवस्थित असे फ्राय झालेले आहेत. त्यामुळे वरून सुद्धा आपण थोडंसं याला तेल लावायचं आहे, कारण वरून थोडंसं कोरडं पडू नये यासाठी आपण अगदी थोडंसं तेल लावलेलं आहे. आता आपण याला पलटी करून घेऊयात. तर तुम्ही ते बघू शकता. अगदी एका बाजूने व्यवस्थित असे भाजले गेलेले आहे. म्हणजे आपण दोन्ही बाजूने याला अगदी लालसर होईपर्यंत आपण याला चांगलं फ्राय करून घेणार आहोत. तर इथं बघू शकता हे 4ही आपण पलटी करून घेतलेले आहेत आणि आपण आता याला दुसऱ्या बाजूने सुद्धा अगदी 3 ते 4 मिनिटाकरता आपण याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर वरून सुद्धा तुम्ही यावरती थोडंसं तेल लावू शकता, परंतु अगदी कमीत कमी तेलामध्ये आपण हे आज कटलेट बनवतोय. त्यामुळे अगदी हेल्दी असा हा नाश्ता आपला बनवून तयार होतो किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी सुद्धा तुम्ही चहासोबत हे कटलेट बनवून खाऊ शकता. तर इथे बघू शकता अगदी मस्त असे हे आपले कटलेट बनले गेलेले आहेत. दोन्ही बाजूने छान असे ते भाजले गेलेले आहेत. याला आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात. अगदी याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा राहिलेले सर्व कटलेट शालो फ्राय करून घेणार आहोत. त्यातीलच एक कटलेट मी तुम्हाला इथे दाखवते. अगदी कुरकुरीत असं बनलं गेलेलं आहे. याच पद्धतीने बाकीचे सुद्धा आपले सर्व कटलेट बनले गेलेले आहेत आणि घरातील मंडळीने हे सर्व पूर्णपणे खस्तम सुद्धा केलेलं आहे. इथे मी 4च कटलेट तुम्हाला दाखवलेले आहेत. तर इथं तुम्ही बघू शकता. त्यासोबत मस्त असा सॉस किंवा यासोबत तुम्ही ग्रीन चटणी सुद्धा खाऊ शकता. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि जर रेसिपी आवडली असेल तर न विसरता दीपाज किचन या यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवरती क्लिकसुद्धा करा, कारण तुम्हाला अशा छान छान साध्या सोप्या अगदी झटपट होणाऱ्या आणि एकदम हेल्दी अशा रेसिपी पाहायला मिळतील. चला तर मग नंतर भेटूया आपण अशाच एका छान एकदम स्वादिष्ट, एकदम चविष्ट आणि एकदम हेल्दी अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.